नमस्कार. आजच्या वेळेत बघायचं येतं 9वी गणित भाग 1, त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मध्ये प्रश्न क्रमांक 2 काय दिलं आहे, खाली संख्या p भागिले q च्या स्वरूपात लिहायचं आहे आपल्याला. ओके, अंश आणि छेदच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. पहिली आपण 4 गणितं मागच्या 2 व्हिडिओमध्ये बघितली. आता शेवटचं उरलेलं 5वं गणित हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. 30.219 याला आवर्ती दिली आहे, म्हणजे 219 संख्या भरपूर वेळा आली आहे. तर याचं उत्तर आपल्याला p छेद q च्या रूपात काढायचं आहे. ओके, तर आपण गणित लिहून घेऊया. आधी 30.219 ही संख्या लिहून घेतली. आता आपल्याला काय करायचं, सुरुवातीला x मानायचं आहे. या संख्येला x बरोबर 30.219 आवर्ती, ह्याला आपण समीकरण नंबर 1 मानूया. ओके, आता दशांश शून्याच्या पुढे किती आहेत, 3 संख्या आहेत, म्हणजे आपल्याला 1000ने गुणायचं आहे. दोन्ही बाजूला 1000ने गुणू. इथं आपण लिहूया दोन्ही बाजूला 1000ने गुणू. ओके, गुणल्यानंतर काय उत्तर येणार आहे, x गुणिले 1000 1000x, आणि त्यानंतर 1000 गुणिले 30.219 किती येणार आहे, 30.219.219 याला समीकरण नंबर 2 मानूया. ओके, आता समीकरण 2मधून 1ला वजा करूया, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं तसंच. तीच प्रोसेस आहे, आपल्याला तसंच करायचं आहे. ओके, समीकरण 2मधून काय करू, 1 वजा करू. ओके, 1 वजा केल्यानंतर काय उत्तर येणार आहे, 1000x मधून x गेला. आता इथे लिहितोच मी पूर्ण, 1000x वजा x. ओके, आणि दुसरी संख्या म्हटली 30.219.219 वजा 30.219. ओके, आता दोघांची वजाबाकी करूया. 1000मधून 1 गेला, 999x. आता 30.219.219मधून 30.219 गेले, किती शिल्लक राहिले, 30.189 उत्तर आलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, 999 इकडे न्यायचं आहे, जे एक्सचं उत्तर आपल्याला मिळेल. इकडे गुणिले बरोबर चिन्हाच्या या साईडला नंतर होणार भागिले. 30.189 भागिले 999. आता याला भाग जातो काय बघूया. 3ने भाग जातो, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. तर वर्षाला 3 एके 3, 3 0 0. त्याच्यानंतर इकडे 1 आहे, म्हणजे ह्याच्याला आपण 8 घेऊया. पुढचा तिथे 0 घेऊया, 3 0 0, 3 सक 18 आणि 3 त्रिक 9. ओके, उत्तर काय आलं, x बरोबर 10,063 भागिले 333. आता याच्यापुढे भाग जात नाही आहे. ओके, म्हणजे हेच उत्तर आहे आपल्याला. म्हणजे याचं उत्तर किती आलं गणिताचं, 30.219चं p छेद q च्या रूपामध्ये 10,063 भागिले 333. ओके, धन्यवाद.